होते सुरुवात. एका साइडहून ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नवला स्पोर्ट जिंती या संघाकडून अर्जुन कदम आणि अनिकेत पप्पू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. तर डीके स्पोर्ट पाटीलावाड या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि नाणेफेक जिंकून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आज जर वातावरण पाहिलं तर एकदम शांत सुशांत वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे. सोबत नटलेली घनदाट झाडी आणि झाडीमधून येणारा हा मंजूळ वारा खूप काही कानात सांगून जातोय. कानात एकच सांगतोय की नवलाई देवी चषक तुम्हाला उचलायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःतील असलेल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यायचं आहे. संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्परातिथ्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले ही तुमच्या स्वागताला उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंचं आपण करूया पुनश्च एकदा मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. उगवत्या सूर्याने नवी दिशा खुलते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते आणि या सुंदर बहरलेला निसर्ग आणि निसर्गरम्य वातावरणात संपन्न होत असलेली ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा श्री नवलाई देवी चषक सन 2025 आपण पाहतोय. अतिथी देव भव ही आहे आपली शिकवण. इथे मनामनातून प्रकटते संस्कारांची रुजवण. या जिंती गावानं संस्कारांची रुजवण जपत असताना एक आगळी वेगळी स्पर्धा पाटण तालुका टेनिस क्रिकेट अंतर्गत ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय. माडला तर लगेचच होईल सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती डीके स्पोर्ट पाटीलावाड संघाकडून ऋषी आपल्याला पाहायला भेटत आहे. तर टाकी एंड वरती अर्जुन कदम, नो स्ट्राइक एंड वरती अनिकेत पप्पू ही जोडी आपल्याला पाहायला भेटत आहे. 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांचा सामना असेल. 2 पॉवर प्ले असतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये तुमचे 2 खेळाडू बाहेरचे असतील आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 असतील. सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला सजवलेलं पाहायला भेटत आहे. अर्जुन कदम डावखरे बॅटर आहेत. एक मिड विकेट ठेवलाय आणि एक मिड ऑन देखील ठेवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. माटला लगेचच होईल सुरुवात. सातारा स्पोर्ट युट्यूब वाहिनी देखील सज्ज झाली आहे. अप्रतिम स्पर्धा. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल डिफेन्सिव्ह. फक्त चेंडूला दिशा देत नमस्कार केला. बाटपूड वरती गेले. चेंडूचा टप्पा पाहिला आणि टप्प्याला फक्त दिशा दिली गेली आणि चेंडूची सांगता मात्र निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. पंतांच्या उजव्या हाताने मारा ऋषी करतोय. पुढचा बॉल इथे भिरकवायचा होता परंतु ऋषी खूप बाहेर बॉल फेकी करतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि वाईटने मात्र धावपलकावरती 1 धाव ऍड होते. एक धाव महत्वाची आहे. एक चूक महागात पडेल. कारण तो जिंकला ना तो स्पर्धेत थांबला आणि जो स्पर्धेत थांबला त्यानं स्वप्न पाहिलं. इथे चेंडू दिला भिरकावून. अर्जुन झाला सुरू. दे दानादन सीमारेषा पार. दमदार षटकार. अफलातून फटका. ओरपिच बॉल होता. बरोबर बॉलला रीड केला, जज केला, टप्पा चांगल्यारीत्या वाचला आणि मनोमंथनामधील माइंडसेट बरोबर योग्यरित्या चेंडूवरती फेकून दिला गेला. षटकार भेटला आणि षटकारच्या मदतीने धावपलकावरती धावा पोचलेत. 7 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना अर्जुन कदम आपल्याला पाहायला भेटत आहेत. कदम बढाए जा, सफलता तू पाए जा. आपली पावलं अर्जुन मात्र षटकाराच्या दिशेने टाकत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ताबडतोड चाबूक शॉट कानावरती होता आणि इथे एक बॉम्ब. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. दमदार येतोय अफलातून चौकार. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अर्जुन कदम करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. छोटी उंची आहे. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मैदान के अंदर लड़ा वही सबसे बड़ा. मैं खड़ा तो षटकार चौकार के लिए खड़ा. अशी अर्जुनची बॅट सांगते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुंदर अचूक टप्पा. गुडलेनच्या यार्ड वरती फेकी केलेला बॉल. म्हणजे खराब चेंडू आहे ना त्याचा चांगला समाचार घेतला जातोय अर्जुनच्या माध्यमातून आणि चांगल्या चेंडूला ऋषीच्या मात्र सन्मान दिलाय. 1 तेरी तो 1 मेरी. पुढचा बॉल ऋषी. पाहिलं तर एक 8 ते 10 पावलांचा रनअप. शांत सुरुवात होते. इथे सरळ बॅटने खेळून काढला. स्टेट रिजन मध्ये राजू रोडेसर त्याच्या पाठी. तत्पूर्वी स्टेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत पप्पू दादा आणि चेंडू मात्र पकडत आहेत. एकच सिंगल येईल. एका सिंगलने मात्र धावपलकावरती धावा आहेत. 12 धावा धावपलकावरती
लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नवलाई स्पोर्ट जिंतिया संघाकडून आपल्याला पाहायला भेटतंय. स्ट्राइक एंड वरती अनिकेत पप्पू आपण पाहतोय कशा प्रकारे खेळ करेल. आता पप्पू पाहणं आवश्यक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय आपल्याला पाहायला भेटत आहे. मिड विकेट ठेवला आणि मिड ऑन देखील ठेवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण ठेवलंय. म्हणजे कशा प्रकारे टप्पा असेल. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल आपल्याला पाहायला भेटेल. सुंदर क्षेत्ररक्षण अवे फ्रॉम द बॉडी साठी जातील ऋषी. देतील का संघाला खुशी. धावा आहेत 12. विकेट आलेली नाहीये. विकेटच्या शोधात आहेत पाटीलावाड टीम. इथे मात्र बॅट स्विंग अगोदर झाले. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लोवर गतीने येत षटकाची होते सांगता. एका षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 12. जिथं कोणते विकेट खर्च केलेले नाहीये DK स्पोर्ट पाटीलावाड या संघानं. सशा कासव्याची गोष्ट आठवते. सुंदर गोष्ट आहे. ससा धावत जातो पुढे जाऊन झोपला जातो परंतु कासव मात्र हळूवार गतीनं पुढे गेल्यानंतर यशस्वी होतं. त्याचप्रमाणे दोन्ही बॅटरांचा खेळ चाललेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सशा कासव्याचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्यांदा जर आपण पाहिलं थोडेसे शांत होते तदनंतर मात्र अर्जुनने मात्र हात खोलण्यास सुरुवात केली. सुंदर बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलेली आहे. 5 चेंडू आणि 11 धावांवरती अर्जुन खेळत आहेत. तर अनिकेतने एकच चेंडू खेळलाय. राजू रोडे सर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुसरं षटक 3 क्षेत्ररक्षक बाहेर आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. मोठा रनअप आहे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बॅकवर्ड फाईन लेग रिजनला चेंडू. एक टप्पा दुसऱ्या टप्पा 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 मिला मौका अर्जुनाया शानदार दमदार चौकार येतोय आणि चौकारच्या मदतीने धावपलकावरती धावा पोचले गेलेत. 16 धावा धावपलकावरती पोचले गेलेत. आपला खेळ ओळखा तदनंतर आपल्या मनगटातील ताकद मैदानाच्या आतमध्ये खेळ ओळखून अर्जुन कदम करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. सातत्यानं तुमचा खेळ सुधारतो. फक्त तुमचं चेंडूवरती लक्ष राहणं गरजेचं असतं. आणि ते मात्र अचूक टप्प्याचा बैठक मारा करत असताना अर्जुन कदम आपल्याला पाहायला भेटत आहेत. आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदल नेहमी क्रिकेट करत असतो. जे मैदानावरती सातत्यानं असतात ते मित्रांनो आयुष्याला कधीही कंटाळत नसतात. कारण त्यांना क्रिकेट खूप काही शिकवून देतो. आयुष्यातील जडणघडणी या क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटचे खेळाडू शिकत असतात. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. राजू रोडेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता दिशा चेंज केली आहेत. पहिल्यांदा ओव्हर द विकेट होते आता राऊंड द विकेट आलेत. आणि राऊंड द विकेट जसे आलेत ना तसा चेंडू पाठवला सीमा रेषा पार. दमदार येतोय आरपार. तोडफोड नाही तडजोड षटकार. 22 धावा धावपलकावरती. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते अर्जुन कदम यांच्या बॅटमधून. कदम कदम बढाई जा सफलता तू पाई जा. आपल्या आत्मविश्वासाला कधी कमी लेखू नका मित्रांनो. स्वतःवरती विश्वास ठेवत चला आणि याच विश्वासावरती आरूढ होऊन मैदानाच्या आतमध्ये अर्जुन मात्र आपली बॅट तळपत असताना दाखवतोय. गोलंदाज मात्र राजू रोडेसर आता आपल्यातील आत्मसंतुष्टी करत असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलारलेनचा चेंडू सरळ बॅटने खेळला आणि इथे मात्र भौगोलिक दृष्ट्या प्रॉब्लेम असल्यामुळे इकडून तिकडून इकडे चेंडू येतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव महत्वाचे आहे हे दोघांनाही माहिती आहे. अर्जुनची बॅट चालते तर अर्जुनला चांगली साथ अनिकेतची देखील राहते. अर्जुन जसा कॉल देतो त्याच्याच कॉल प्रमाणे अनिकेत पप्पू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत पाठवला हवाई सपार. आणखीन एक येतोय खणखणीत षटकार. या षटकातील दुसरा षटकार आणि षटकारच्या मदतीने धावा पोचलेत 30 या आकड्यावरती. धावफलक सातत्यानं वाढतंय. 30 धावा धावपलकावरती आहेत. पॅडीची चांगली साथ राहिली. 30 धावा धावपलकावरती. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. 5 षटकांचा सामना आहे. आनंद आहे. आनंदाचे उगम स्थान आणि इथे मात्र आनंदाने प्रफुल्लित झाला बॅटर. कारण बॅट चालते अर्जुनची. आनंदानं प्रफुल्लित झाला संपूर्ण नवलाई स्पोर्ट संघ. कारण अर्जुनचा फॉर्म पुन्हा मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. आणि इथे मात्र रचनात्मक स्ट्रोक खेळला
आणि इथे मात्र एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. शरीराची थोडी रचना केली, कलात्मक फटका खेळायचा होता, परंतु हा जर फटका आहे त्याच रिदम मध्ये खेळला असता तर बाहेर गेला असता. चर्चा कॉम्बॉक्स मध्ये सुरू आहे. तत्पूर्वी एक सिंगल आली आहे, पॅडीला मात्र स्ट्राईक भेटलाय. स्ट्राईक एंडवरती आता पॅडी आपल्याला खूप वेळानंतर पाहायला भेटतील. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज राजू रोडेसर यांच्या माध्यमातून. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय निसर्गाच्या सानिध्यात. आतापर्यंत आम्ही नवी मुंबई शहरामध्ये खूप क्रिकेट खेळलोय, आता आम्ही आमच्या मातृभूमीत. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा करत असताना आत्मसंतुष्टी जी केली होती त्या आत्मसंतुष्टीवरती बरोबर टप्पा ठेवला आणि चेंडूची सांगता मात्र खूप वेळानंतर निर्धाव येते. डॉट बॉल, बिंदी 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 गेंद. षटकाचे होते सांगता, 2 षटका अखेरीस धावफलकावरती. धावा आहेत 31 धावा, जिथे कोणती विकेट खर्च केलेली नाहीये. अजूनही 3 षटक हातामध्ये आहेत DK स्पोर्ट पाटीलावाड या संघाच्या. परंतु इथून पुढे आता खेळ कसा राहील पाहणं आवश्यक. क्रिकेटचा खेळ एक सुंदर प्रवास आहे मित्रांनो. या प्रवासाचा आपण प्रत्येक जण आनंद घेत असतो, कारण क्रिकेटने खूप काही आपल्याला दिलंय. संघर्षाच्या काळामध्ये आम्हाला लढायला शिकवलंय. लढता लढता पडलो तरी पुन्हा उठून उभं राहायचं कसं आणि पुन्हा मैदान लढवायचं कसं, हेच क्रिकेटच्या खेळाने आपल्याला शिकवलंय. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष अपरिवार्य आहेत, पण ते आपल्याला अधिक मजबूत बनवतात. आणि ते संघर्ष करावा लागतो मित्रांनो, तर तुम्ही अधिक मजबूत व्हाल. संघर्षाच्या तालमीत नेहमी विजेते तयार होतात. आणि DK स्पोर्ट पाटीलावाड संघाकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुर्गेश गोलंदाजी मार्कवरती. शांतीत येतोय दुर्गेश, स्टार्टिंग दबक्या पावलाने आहे आणि सुंदर बॉल पायावरती फेकी केला. बैठा फटका सजवायचा होता अर्जुन कदम यांना, परंतु तत्पूर्वी एक सिंगल येते. सुंदर गोलंदाजी. अडचण गोलंदाजांच्या समोर कोणती असेल तर ती याच लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनची आहे. स्ट्राईक एंडवरती आता पॅडी आहे, नॉट स्ट्राईक एंडवरती अर्जुन कदम. आजचा दिवस हा खूप खास आहे दोन्ही टीमसाठी सुद्धा, कारण हाफ मारणं गरजेचं आहे. 4 संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतील. स्वतःचा खेळ समजून घेणं हा तर समृद्ध खेळाचं लक्षण आहे. स्वतःच्या निरीक्षणातून स्वतःच्या खेळाचा आत्मविश्वास करणं गरजेचं आहे आता गोलंदाजाला, कारण बॅटर धावा वाढवतायत, धावा जमवतायत, तिथे विकेट घेणं आवश्यक आहे. आणि विकेटच्या शोधात असताना पॉइंटचा क्षेत्ररक्षक ओमकार पाटील येतोय, परंतु त्याला चेंडू हुलकावणी देत असताना एक धाव कंप्लीट होते. आणि ते षटकार चौकारांचं वादळ होतं, झंझावात होतं, ते पुन्हा टाकी एंडवरती अर्जुन कदम आपल्याला पाहायला भेटेल. त्यांच्या बॅटमधून फळातून फटकेबाजी आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा टाकी एंडवरती अर्जुन कदम. गोलंदाज मात्र विचार करत आहेत दुर्गेश, अर्जुन यांना कशा प्रकारे थांबवायचं, कशा प्रकारे दुखवायचं आणि त्यांना कशा प्रकारे चकवायचं, फसवायचं, याचं षडयंत्र त्यांनी डोक्यात बांधणी केली आहे. ऑप्टमच्या बाहेर, यस, हेच करायचं आहे. इथे अचूक टप्प्याचा भेदक मारा, ब्लॉकल होल्ड, नतमस्तक झालेत अर्जुन कदम. कमबॅक करणारा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी तो एक मेरी. आतापर्यंत बोलबाला राहिला होता अर्जुन कदम यांचा, परंतु त्यांना जागीच थांबवून ठेवलंय, जागीच बांधून ठेवलंय. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. संघर्ष के लिए जो मैदान के अंदर खड़ा वही सबसे बड़ा. पुढचा बॉल, गोलंदाज संघर्ष करतोय आणि इथे मात्र बॅटरने चाल पाहिली, दिशा पाहिली आणि सरळ केलीये दुर्दशा. एकूण धावा झालेत या षटकाच्या मदतीने. धावफलकावरती पाहिलं गेलं तर 39 धावा धावफलकावरती आहेत. ऑप्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला गेला. 39 धावा धावफलकावरती आहेत. वातावरणामध्ये देखील बदल होतोय, वाऱ्याचा देखील चढ उतार राहतोय. उन्हाची झुळूक जशी येते ना तशी वाऱ्याची देखील झुळूक येते आणि कडकणाऱ्या उन्हाला ही वाऱ्याची झुळूक शांतता खेळाडूंना देते, कारण कडक उन्हामध्ये बेधडक क्रिकेटचा खेळ रंगलेला आपण पाहतोय. श्री नवलाई चषक सन 2025 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही दमदार स्पर्धा आहे.
इथे देखील ताबडतोड चाबूक शॉट खेळलाय ओमकार पाटील. हे डीप स्क्वेअर लेग मध्ये एकच सिंगल येते आणि एका सिंगलने धावफलकावरती धावा पोचले गेलेत. 40 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल. विकेटच्या शोधात आहे डीके स्पोर्ट पाटील वाड, परंतु विकेट पासून वंचित अजूनही राहिलेले आहेत. शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आणि ते पाडी यांना दिले हुलकावणी. टप्पा पडल्यानंतर काना जवळून जातोय. क्या जनाब कैसा हाल है, ये तो गेंद बहुत बेमिसाल है. डॉट बॉल. बिंदी गेंद. निर्धाव चेंडूची यावेळेला होते सांगता षटक सुंदर राहिलं दुर्गेशांचं. एकच मोठा फटका खाल्ला, परंतु या षटकामध्ये एकूण धावा खर्च केलेत 9 धावा. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहे 40, जिथं कोणती विकेट खर्च केलेली नाहीये. नवला स्पोर्ट जिंती या संघानं. आपण जास्त वेळ करणार नाही आहोत. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. न पूछ की मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है. न हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है. असं म्हणत गोलंदाजी मार्क वरती आता ओमकार आपल्याला पाहायला भेटतील. परंतु इथे विकेट घेणं गरजेचं आहे. जर डीके स्पोर्ट पाटील वाड तुम्हाला मॅच मध्ये धावफलकाला गती स्टॉप लावायचा असेल लागलेल्या गतीला, तर इथं विकेट येणं गरजेचं आहे. ओमकारला संजय देसाई काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला भेटतील. कानमंत्र काम करेल की बॅटरच्या हातामध्ये असलेलं बॅट नावाचं यंत्र काम करेल. परंतु आपण जास्त वेळच करू शकणार नाही आहोत मित्रांनो. स्पीडअप ठेवायचा आहे आपल्याला. स्पीडअप मध्ये मॅच आणि आजचा हाफ आपल्याला कंप्लीट करायचा आहे. जितका आपण स्पीडअप ठेवल तितकं आपल्या कमिटीसाठी फायदेशीर असेल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ओमकार तयार. सुंदर क्षेत्ररक्षण देखील सजवलंय अर्जुन कदम यांना बांधण्यासाठी. पहिलाच बॉल आणि इथे मात्र सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे ओमकार पाटील यांच्या माध्यमातून. अचूक टप्प्याचा भेदक मारा आपल्याला पाहायला भेटत आहे. मोठासा रनअप आणि बरोबर योग्य टप्पा केंद्रबिंदू धारण करत. इथे देखील हेच करायचं आहे, मात्र बाटी जवळून आला होता आणि इथे मात्र कमरेवरती हात आहे. कुठेतरी बॅटची कडा घेतली होती की काय चेंडूने. थोडासा चेंडू सबमरीन राहतोय. सबमरीन डिलिव्हरी होते आणि चेंडूची सांगता मात्र निर्धाव होते. 2 चेंडू निर्धावलेत. अप्रतिम गोलंदाजी ओमकार पाटील करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढचा बॉल इथे खोदून काढला. स्ट्रेट रिजनला भेदून चालला. हवाई सफर. सुनाया समंदर को बड़ा गुमान आया है, तू उधर ले चल कश्ती, वहां अर्जुन नाम का तूफान आया है. तूफानी फायर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन कदम करत असताना कदम कदम बढ़ाई जा और संघ के लिए सफलता घेऊन जात आहेत. एकूण धावा आहेत 46 आकड्यावरती. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिले 2 चेंडू ओमकार यांचे सुंदर होते, परंतु त्याच्यानंतर चाल पाहिली फक्त थोडेसे पुढे येत सरळ बॅटने चेंडू हवेमध्ये सरसावून दिला षटकाराला. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. विचार करत आहे. क्रिकेट हा खेळ मित्रांनो 7 समुद्रा पार खेळला जाणारा खेळ, परंतु भारतीयांनी याला खूप आपलंसं केलंय. इथे पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. अठरा चेंडू आणि 49 धावांवरती अर्जुन कदम यांची बॅट चमकलेली आपल्याला पाहायला भेटत आहे. अप्रतिम खेळ त्यांच्या बॅट मधून राहिलेला आहे. तब्बल 6 षटकारांचा त्यांचा विस्फोटक खेळ आपल्याला पाहायला भेटलेला आहे आणि 2 चौकारांची साथ. 49 धावांवरती खेळत आहेत अर्जुन कदम. 18 चेंडू 49 धावा. अर्धशतक आजच्या दिवसातील पाहायला भेटेल का? फुल टॉस ठेवला आणि त्याच्यावरती 20 कडाडून दिल्या सीमारेषा पार. षटकार आणि पहिली 50 आजच्या दिवसातील पाहायला भेटते अर्जुन कदम यांच्या बॅट मधून. छोटा तीर आहे आणि आज बर्थडे आहे
केक कापलाय बॅटने 50 धावांचा. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अर्जुन कदम. अर्जुन ने तो आज ना सूरत देखी ना मूरत देखी, अर्जुन ने सिर्फ अपनी टीम की जरूरत देखी. धावफलकावरती धावा आहेत एकूण 58 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव, तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार घेतात. इथे मात्र थोडासा स्लोवर होता, फक्त दिशा दिली बॅटला आणि इथे मात्र इंद्रजित दादा धावत आहेत आणि त्यांना दिले हुलकावणी आणि चेंडूने मात्र सरळ सीमारेषा केली आहे पार. आणि अर्जुनचा आणखीन एक दमदार वार, मिळा मौका, गोलीगत दिला धोका आणि खेचला शानदार दमदार चौका. एकूण धावा 62 या आकड्यावरती पोहोचले गेलेत. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते अर्जुन कदम यांच्या बॅटमधून. शेवटचं षटक. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. अजून एक षटक आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. यच ओके. 4थ्या षटकाची सांगता झाली आहे. चार षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती एकूण धावा 62 आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॅडी आहेत परंतु इथे मात्र धाव कंप्लीट घेतली आहे. धाव तर चोरून नेली आणि इथे मात्र स्ट्राइकिंग एंडवरती अर्जुन कदम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतील. आज पॅडीची बॅट थोडीशी शांत आहे, कारण गावाकडे आल्यानंतर पॅडी थोडासा व्यस्त असतो दुसऱ्या कामामध्ये, त्याच्यामुळे पॅडीची आज बॅट शांत आहे. त्याला शेतातील खूप कामं असतात. गावाकडे आल्यानंतर शेताची मेहनत डीप फ्लोईंग करण्यासाठी तो व्यस्त असतो आणि तिकडे त्याची एनर्जी खूप खर्च होते. त्यामुळे पॅडीची बॅट थोडीशी शांत आहे. धावेत मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार अर्जुनसाठी. पुन्हा एकदा इथे देखील बॅकवर्ड रिजनला दिला भिरकावून, चेंडू मात्र पाठवला सरळ 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 सीमारेषा पार 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 आर पार. दमदार षटकार. षटकार येतोय आणि षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा एकूण चढलेत. 69 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अर्जुन कदम करत आहेत. 21 चेंडू आणि 65 धावांची विस्फोटक खेळी अर्जुन कदम यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटत आहे. 100 ची चर्चा चालली आहे, परंतु 100 साठी कंबर कसली जाईल, कारण चेंडू खूप कमी राहिलेत. इथे पायात फेकलाय हेच आधीपासून करायचं होतं. बैड्या ठोकायच्या होत्या, परंतु आता आपण खूप वेळ केलाय. 3 चेंडू राहिलेत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दुर्गेशने मात्र आज सर्वांना प्रभावित केलंय. तिसऱ्या षटकामध्ये आले होते त्यावेळेला फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचं षटक हाताळतायत आणि इथे मात्र एक तेरी तो एक मेरी, खडे 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 देख 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 बडे बडे, सीमारेषा पार. येतो आणखीन एक आर पार दमदार षटकार. आणखीन एक षटकार येतोय आणि षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा पोचलेत 75 धावा. धावफलकाची रेस जी पहिल्या चेंडूपासून वाढवली आहे ती मात्र रेस अजून कमी केली नाहीये. टॉप घेअर मध्ये बॅटिंग सुरू आहे अर्जुन कदम यांची मैदानाच्या आतमध्ये. सुंदर वातावरणामध्ये अति सुंदर क्रिकेटचा खेळ आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अर्जुन कदम यांचा. पुढचा बॉल दुर्गेश तयार. इथे देखील सरबॅटने खोदून काढला आणि ते मात्र भेदून गेला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. आणखीन एक दमदार षटकार. षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा आता पोहोचलेत 81 आकड्यावरती. 24 चेंडू 77 धावांची विस्फोटक खेळी अर्जुन कदम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. शॉर्ट सिलेक्शन पाहिलं तर अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन. तसा बॉल येतो तसा खेळ अर्जुन यांचा राहिलेला आहे. पहिले तर स्ट्रॉंग झोन त्यांचा पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या 3 क्षेत्ररक्षणांच्या जागा, या 3 जागेवरती मजबूत फटके आपण पाहिलेत.
पुढचा बॉल इथे आणखीन एक खेळायचा होता परंतु गोलंदाजानं टप्पा बरोबर ठेवला आणि इथे मात्र षटकाचे होते सांगता 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. टीम नवला स्पोर्ट जिंती या संघाची धावसंख्या 81 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. तर जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 82 धावांचा पाठलाग डीके स्पोर्ट पाटीलवाड या संघाला करायचा आहे. अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली. विकेटच्या शोधात होते मात्र विकेट भेटली नाहीये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती ऋषी होते. ऋषी यांनी 12 धावा खर्च केल्या. दुसरं षटक आपण राजू यांचं पाहिलं. दुसरं षटक खूप महागड राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा. दुर्गेश यांनी तिसऱ्या षटकामध्ये बॅटरना स्टॉप करण्याचा प्रयत्न चांगला केला होता, फक्त 9 धावा खर्च केल्या. चौथ्या षटकामध्ये ओमकार होते. ओमकार यांचं देखील खूप षटक महागड राहिलं. चौथ्या षटकामध्ये तब्बल एकूण 16 धावा खर्च झाल्या. तदनंतर दुर्गेश यांचं शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये दुर्गेश यांनी तब्बल 19 धावा खर्च केल्या. एकूण धावा धावफलकावरती जिंती संघाने 81 बनवलेत आणि जिंकण्यासाठी 82 धावांची आवश्यकता आहे. लगेचच आपण नवला स्पोर्ट जिंती आपण लगेचच क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा करूया आपण सर्वांचे सहर्ष स्वागत. नवला स्पोर्ट जिंती. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घेऊयात मित्रांनो. लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. आपण मित्रांनो पाहतो हे टेनिस क्रिकेट. आता एक टेनिस क्रिकेट म्हटलं तर टेनिस क्रिकेटला आता खरं तर सुगीचे दिवस आले आहेत. कारण टेनिस क्रिकेट एवढा अपडेट होत गेला की टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर एक 10 ते 15 वर्षापूर्वीचा टेनिस क्रिकेटचा काळ जर पाहिला तर खूप बिकट परिस्थिती या टेनिस क्रिकेटची होती. खेळाडूंच्याकडे बॉल तेव्हा नसायचा, परंतु खेळाडू मात्र 5 रुपये 10 रुपये गोळा करून बॉल घ्यायचे. तदनंतर आपण पाहिलं मोठी मोठी बक्षिसं सुद्धा नसायची, परंतु तरी सुद्धा टुर्नामेंट व्हायच्या. आणि खेळाडूंचे त्यावेळेला आपण ड्रेसिंग सेन्स जर पाहिलं तर एक बुटकट कंपनीची पॅन्ट, बुटकटची ढगळी पॅन्ट असायची, अंगात खाकी शर्ट असायचा, डोक्यावरती कोणतीही टोपी नसायची आणि पायात मात्र पैरागॉन चप्पल असायचं. आणि आता जर मात्र पाहिलं तर टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत. खेळाडूंच्या पायामध्ये ब्रँडेड शूज, डोळ्यावरती ब्रँडेड गॉगल, डोक्यावरती ब्रँडेड कॅप, तदनंतर ब्रँडेड जर्सी, ब्रँडेड ट्रॅक. संपूर्ण टेनिस क्रिकेट आता अपडेट झालंय. जसं टेनिस क्रिकेट अपडेट झालंय तसा ग्रामीण भागातील खेळाडू देखील खूप अपडेट झालाय. आणि चांगला अनुभव आणि चांगली माहिती असलेले खेळाडू आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला भेटू लागले. कारण वाढतं टेनिस क्रिकेटचं वाढत चाललेलं आहे टेनिस क्रिकेट. आणि या टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडू देखील आपला चांगला खेळ दर्शवत असताना आपण पाहिलेले आहेत. चला आपण टीम नवला स्पोर्ट जिंती आपण लगेचच क्षेत्ररक्षण साधवून घ्यायचं आहे. आपण जास्त वेळच करायचा नाहीये. टीम नवला स्पोर्ट जिंती आपण लगेचच स्पीडअप ठेवायचा आहे. क्रिकेटचा महारण संग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा श्री नवलाई देवी चषक सन 2025 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळली जाणारी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे.
दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका साईडला इंद्रजित दादा तर दुसऱ्या साईडला ऋषी पाटील आपल्याला पाहायला भेटतील. तर गोलंदाजी मार्क वरती संधी कोणाला दिली जाईल पाहणं आवश्यक. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. सोबत नटलेली घनदाट झाडी आणि मधोमध सजलेले भव्य दिव्य क्रीडांगण. आणि आज जर क्रीडांगण जर पाहिलं तर खेळाडूंनी मात्र क्रीडांगण देखील खुश झालंय. पाटण तालुक्यातील ही माती आपण जर सातत्यानं पाहिलं तर ज्यावेळेला पावसाळा हिवाळा ऋतू असतो त्यावेळेला या मातीमध्ये शेती पिकते. परंतु जसा उन्हाळा येतो तेव्हा ही माती टेनिस क्रिकेटसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेली असते. आणि पुन्हा एकदा हीच माती सज्ज झाली आहे जो आपला ग्रामीण भागातील माणूस नवी मुंबई शहरामध्ये जाऊन आपला उदरनिर्वाहासाठी जात असतो. परंतु ज्यावेळेला तो पुन्हा गावी येतो आपल्या जन्मभूमीमध्ये येतो या मातीला कधी विसरत नाहीयेत. या मातीला नतमस्तक होऊन पुढे एकदा आपण मॅचला सुरुवात करत आहोत. अर्जुन कदम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे. स्क्वेअर लेग एक ठेवलाय आणि एक कॉर्नर ठेवलेला आहे. मॅचला होते सुरुवात. स्ट्राइक एंड वरती इंद्रजित दादा आहेत तर नॉट ट्रॅक एंड वरती ऋषी पाटील. पहिला बॉल जर्सी नंबर 18. पहिला बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती अक्रॉस द बॅट केले. एक टप्पा दुसरा टप्पा क्षेत्ररक्षक येतोय आणि ते मात्र पकडला जातो चेंडू. 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती धावा पोचले गेलेत. 2 धावा दोन्ही मात्र श्री गणेशा केलाय. वीर तुम बडे चलो सामने पहाड़ हो सिंग की दहाड़ हो. आणि इथे मात्र फटका तारेवरती केलाय. वार तारच झालीये गार. पंतांचा डिसिजन 1 धाव. 1 धाव आहे. भर उन्हामध्ये चेंडू आता गार झालाय कारण तारेवरती वार झाला. चेंडूला देखील ऊन लागलं होतं. आणि इथे मात्र आपला फटका 440चा झटका षटकार येतोय सीमारेषेच्या पार. अप्रतिम फटका ऋषी यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतोय. तब्बल 82 धावांचा डोंगर चढायचा आहे आणि हा डोंगर चढायचा असताना तुम्हाला अडचण येणार, डबरे येणार, चढ येणार, उतार येणार. परंतु हे चढ उतार पार करत 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 तुम्हाला 82 धावांचा डोंगर चढायचा आहे. आणि हा डोंगर मात्र चढण्याला ऋषी संघाला खुशी देत असताना षटकारानं सुरुवात करतोय. 9 धावा धावफलकावरती. इथे मात्र ब्लॉक होल सुंदर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. इनफिल्डच्या आतमध्येच रोखला जातोय. रोखण्याचं वाट माझी वादळी होतील आतुर. जरी डोळ्यांत गेली डोळे तरी थांबण्यात उसंत नाही. कोण थांबत नाहीये. उसंत कोणालाच नाहीये. आणि इथे मात्र गोलंदाजाला उसंत नाहीये पसंत. तोडलीये दांडी. लाकूड तोड गोलंदाजी. हा तो जिंती गावचा लाकूड तोड्या. त्याची कुऱ्हाड या ओढ्यामध्ये हरवली होती ती त्याला आता भेटलीये. आणि त्याच कुऱ्हाडीचा धार घेऊन बोटातील जादू दर्शवत असताना इंद्रजित दादा यांना बाद केलंय. विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का टीम डीके स्पोर्ट पाटीलवाड्या संघाला लागतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. थोडस षटकार आल्यानंतर मनोमंथनामध्ये विचार माइंडसेट बॅटरचा रीड केला आणि तदनंतर ब्लॉक होलचा चेंडू ठेवत अर्जुन कदम यांनी सफलता घेतली. नावच आहे अर्जुन कदम. कदम कदम बढाए जा सफलता तू पाए जा. आणि सफलता घेतलेली आहे. विकेट आली आहे. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. बॅटर दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ करतील आता पाहणं आवश्यक. स्वतःला समजून घेणं हे तर चांगल्या खेळाचं लक्षण आहे. परंतु आपल्या आत्मनिरीक्षणातून आपल्या आत्मविकास खेळाचा होतो आणि तो स्वतःचं आत्मनिरीक्षण करत गोलंदाजाने इथे मात्र विकेट घेतलेला आहे. न्यू बॅटर दुर्गेश टाकी एंडवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल थोडासा स्लोवर ठेवलाय. गतीतील परिवर्तन चेंज ऑफ द पेस अचूक टप्प्याचा भेदक मारा करत पंच उमेश शिंदे सरांचा षटकाची सांगता असा इशारा येतोय. एका षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहे 10 जिथं एक गडी बाद टीम डीके स्पोर्ट या संघाची अशी स्थिती आपल्याला पाहायला भेटत आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष अपरिहार्य आहे पण मित्रांनो संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवतो.
इथे तुम्हाला अधिक मजबूत बनायचं असेल तर आता आणखीन संघर्ष करायचा आहे. स्वतःच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी स्वप्नांना सत्याचा स्पर्श तुम्हाला करायचा आहे. पण गोलंदाजी मार्कवरती बाबूराव दरम्यान आपल्याला पाहायला भेटत आहेत. जे डी.के. स्पोर्ट पाटील आव्हाड संघाने स्वप्न पाहिले ते स्वप्न बाबूरावने देखील पाहिलेलं आहे आणि बाबूराव त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. बाबूरावांची स्टाईल आपल्याला पाहायला भेटते. सुंदर क्षेत्ररक्षण सजवत आहेत. मिड विकेट थोडासा खालच्या बाजूला सरकवलाय, मिडॉन देखील ठेवलाय, सुंदर क्षेत्ररक्षण ठेवलंय. लॉंग अप ठेवला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्याने होत आहे. बाबूराव तयार. समोर ऋषी. अजूनही जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 72 धावा. चला स्पीडअप ठेवूयात मित्रांनो. टीम जिंकते. आपण जास्त वेळ यूज करू शकत नाहीयेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. सुंदर गोलंदाजी. मिडल फिंगरचा चांगला वापर होतोय आणि ज्यावेळेला मिडल फिंगर बोटावरून फिरवली जाते तशी गेंद गर 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 फिरत मात्र जाते. ऐसी गेंद घुमाई, सीधा डॉट बॉलिच मिल गया. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र पायावरती होता, खोदून काढला आणि इथे मात्र सरळ 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 दिला पाठवून. हवाई सफर. 6 धावांची चेंडू करत येतोय. षटकार येतोय आणि या षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. याच षटकार चमकारांची तुम्हाला आवश्यकता आहे. हातावरील रेषेमध्ये भविष्य पाहू नका. त्याच हाताने कष्ट करा आणि मैदानाच्या आतमध्ये तुमचं भविष्य तुम्हालाच घडवायचं आहे. संकट आहे परंतु संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास आणि ते मात्र इतिहासाची साक्षी देणारा हा फटका. अक्रॉस द बाट. चूज द गॅप. गॅप शोधून काढला आणि चेंडू मात्र भेदून पाठवला सीमारेच्या पार. सुंदर फटका. थोडासा चेंडू टप्पा मागे होता त्याच्यावरती पुलचा फटका आणि चेंडू मात्र सरळ गोल केला सीमारेषेच्या पार. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती पोहोचले गेलेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. कठीण काळात स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाही आहोत. बाबूराव देखील चांगली कमबॅक करत आहेत. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल. इथे देखील फटका सदरा क्षेत्ररक्षक मिड विकेटचा आणि कॅच छूटा, दिल टूटा. तब तक ऋषि ने 1 रन आपके सामने ये देखो लूटा. 1 रन चोरली है. कैचेस विन द मॅचेस. ड्रॉप द कॅचेस नॉट विन द मॅचेस. ऋषीला आपण संधी दिली आहे. धावफलकावरती धावा पोचलीत. 21-21. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आणि ते मात्र सरळ बाटे खेळला चेंडू. स्ट्रेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पॅडी आणि जागी चेंडू रोखला आणि ते बघता बघता दुसरीसाठी कॉल कम्युनिकेशन केलं आणि दुसरी देखील धाव कंप्लीट. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. 2 धावा कंप्लीट झाली आहेत. पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना, हसू असावे ओठांवरती धावा चोरून नेताना. इथे धाव तर चोरली आहे परंतु डायरेक्ट हिट झाली असती तर काळजाचा ठोका चुकला असता. 13 धावा धावफलकावरती या षटकामध्ये घेतलेल्या आहेत. एकूण धावा 23. पहिल्या षटकातील 10, दुसऱ्या षटकात 13. 23 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ राहिलाय. 18 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 59 धावांची आवश्यकता असताना अर्जुन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आलेत आणि ऋषी यांच्यासाठी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील ठेवलाय. मिड विकेट देखील ठेवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. मिडॉन देखील ठेवलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ऑफ साइडच्या दिशेला कंजूस क्षेत्ररक्षण ठेवलंय. आपण जास्त वेळच खर्च करू शकत नाहीये. जे काय तुम्हाला करायचं आहे ते कमी वेळामध्ये करायचं आहे. पटकन करून घ्यायचं आहे. कारण स्पीडअप मध्ये मॅच संपणं गरजेचं आहे. जितका कमी काळ तुम्ही मित्रांनो उन्हामध्ये राहाल ना तेवढं तुमच्या बॉडीसाठी देखील फायदेशीर असेल. आपण खेळ खेळतोच पण आपण आपल्या शरीराची त्याच्याबरोबर काळजी घेणं गरजेचं असतं.
इथे मात्र जागा बनवून खेळत असताना मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सुंदर चेंडू अडवला आणि इथे मात्र एकच धाव येते. एका धावेने धावफलकावरती एक धाव आड होते. एकूण धावा आहेत 24. 17 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. इथे सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन, गतीतील परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. टप्पा पडल्यानंतर ऑप्टमच्या बाहेरचा जाणारा चेंडू, चेंडूची सांगता मात्र निर्धाव. डॉट बॉल बिन द गेंद. सुंदर गोलंदाजी आणि इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते. पुन्हा आपण क्रिकेटचा खेळ पाहतो की खो खोचा पाहतोय काहीच समजत नाहीये. चेंडू इकडून तिकडे तिकडून इकडे येतोय आणि मध्ये धावफलकावरती एक धाव चोरली जाते खोच्या भूमिकेत. एक धाव येते. धावफलकावरती धावा पोहोचलेत 25. मॅच फसत चालली आहे DK चोट पाटील वरच्या बाजूने आणि मॅच फसवतायत अर्जुन कदम. कल्पक बुद्धीचा वापर करत यावेळेला मात्र क्रॉस द बॅट खेळला. कल्पक बुद्धी गोलंदाजानं वापरली होती आणि क्षेत्ररक्षक होता क्या छोटा दिल टूटा. चेंडू कानात जाऊन सांगतोय ए देख तेरे सामने मैंने 4 रन लुटा. चौकार आला आणि चौकारच्या मदतीने धावफलकावरती धावा पोहोचलेत 29 धावा. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे चेंडू हवेत 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 कॅच सुटल्यानंतर रुचीची गाडी सुसाट भोंगाट झिंगाट. षटकार षटकार येतोय आणि षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 35. 35 धावा धावफलकावरती. अजूनही एक चेंडू आहे. या चेंडूची जर मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये मात्र पाटील आवाट संघ थोड्याशा मजबूत परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मित्रांनो, रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक तर स्वप्न बघत झोपा, नाहीतर स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी उठून चालत राहा. आणि ते स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी ऋषी मैदानाच्या आतमध्ये जसा उतरलाय ना, कॅच सुटल्यानंतर संघाला पुन्हा खुशी देतोय. एकूण धावा धावफलकावरती 35 आहेत. आयोजन टीम आपण लगेचच बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवूयात. आपण जास्त वेळच करू शकत नाही आहोत. अर्जुन कदम पुढे एकदा गोलंदाजी मार्क वरती विकेटच्या शोधात आहेत ऋषी यांच्या, परंतु ऋषी सांगतायत मी संघाला खुशी देणार आहे. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. इथे मात्र बॉकल होल्ड सुरेख गोलंदाजी अक्रॉस द बॅट खोदून काढला आणि एक सिंगल घेतली. एका सिंगलने धावफलकावरती धावा आहेत 36 धावा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक केला जाईल. भर उडामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या पोटात आग लागली आहे. आग लागली म्हटल्यानंतर आग विझवायला पाणी हवं. त्याला आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवणार आहोत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. धावफलकावरती धावा आहे 36 धावा. 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी 12-46. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल दिलाय झंझावती फटका. हाय हाय हँड व्होल्टेज सीमारेषा पार येतोय खणखणीत. दर्जेदार षटकार. धावफलकावरती धावा आहेत 42 धावा. चेंडू राहिलेत 11 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 40. स्पर्धा नको कोणाशी
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची मनोमंथनामध्ये जिद्द असावी आणि तीच जिद्द आता ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. चेंडू आहेत 11 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 40 धावा. तो अपाट अशा मैदानी तो येशी वेळोवेळी डाव तुझा येता की तो जमवशी आपली खेळी. काय करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी चहो बाजूच झेल घ्यावया जो तो फाचा टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. चतुर आणि चावत जो तोच इथे रंगला जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला आणि टिकला तो जिंकला. 11 चेंडू आणि 40ची आवश्यकता. गोलंदाज सौरभ हे तयार आणि ऋषी बी तयार. इथे मात्र क्रॉस द बॅट खेळत असताना दुसरीचा प्रयत्न केला जातो यस केला. कॉल कम्युनिकेशन यस नो वेट आणि त्या दरम्यान कॉल दिला. 2 तर कंप्लीट झाली आहेत. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा पोहोचली आहेत 44 आकड्यावरती. 10 चेंडू आणि 38 धावा. आता चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. जेव्हा सगळं काही संपून गेलंय ना असं वाटतं ना तेव्हा तर तीच वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची. आणि इथे मात्र गोलंदाजाने ती वेळ दाखवली आहे. एक टप्पा दुसरा टप्पा 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 बांधावरती झाला वार. चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. 34 धावांची आवश्यकता असेल. एकूण धावा धावफलकावरती पोहोचले गेलेत 48 धावा. 34 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 34 धावा. 9-34 काय घडेल मॅच मध्ये. 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे मात्र सुंदर गोलंदाजी. कानात जवळून गेलाय चेंडू आणि कानात सांगतोय क्या जनाब कैसा हाल है. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 8 चेंडू राहिलेत. 8 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल. इथे चेंडू शॉट पुल. चेंडू झाला सीमारेषेच्या बाहेर. गुल 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 ढगात लाइटिंग लावत येतोय येतोय येतोय. ऋषी देतोय फायटिंग षटकार. षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 54 आणि ऋषीचा वैयक्तिक खेळ 46. 16 चेंडू आणि 48 धावांवरती ऋषीचा खेळ सुरू आहे. 16 चेंडू 48 धावांवरती ऋषी खेळतोय तर संघाची धावसंख्या 54 या आकड्यावरती आहे. इथे चेंडू हवेत. गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये. 1 धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 55 धावा. षटकाचे होते सांगता 4 षटकांच्या अखेरी धावफलकावरती धावा आहेत 55. जिथं 1 विकेट खर्च आहे. शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टीम जिंती या संघाकडून पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जिंती संघाकडून. सूरज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. सहा चेंडू राहिलेत आणि 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता DK स्पोर्ट पाटीलवाड्या संघाला आहे. एका साइडून पाहिलं तर सोपं आहे, दुसऱ्या साइडून पाहिलं तर अवघड आहे, परंतु अवघड सोपे झाले हो, नवनीत हाती आले हो. इथे नवनीतचा वापर करावा लागेल. 6 चेंडू 27 धावा. खेळाला सोपं नाही तर फक्त स्वतःला खंबीर बनवा. योग्य वेळ कधीच येत नसते, फक्त स्वतःला आता योग्य बनवा. चेंडू आहेत 6 धावा बनवायच्या आहेत 27. गोलंदाजी मार्क वरती सूरज तयार. टाकी एंड वरती ऋषी संघाला तर देतोय खुशी.
49 धावांवरती खेळतायत ऋषी. गोलंदाज तयार. 6 चेंडू 27 धावांसाठी. पहिला बॉल आणि इथे मात्र निसटला चेंडू. एक टप्पा 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 चाललाय. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी, चेंडू त्याच्या पुढे बोलवता इथे मात्र पंच बोलतील व्हाईट प्लस 2 धावा. ऋषी बोलत असेल इसमें तेरा घाटा मेरा तो भाई कुछ नहीं जाता. समीकरण राहिलंय 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. 6-24. 49 वरती ऋषी आहे. 6 चेंडू 24 धावा. गोलंदाज तयार सूरज. आणि ते मात्र बाद शिकार घेऊन पुन्हा दिले हुलकावणी. क्षेत्ररक्षक होते 1 टप्पा आणि ते मात्र बांधावरती वार. आणि ऋषीचं मात्र अर्धशतक कंप्लीट झालं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो ऋषीच्या खेळीसाठी. मॅच बनवण्याचा प्रयत्न केला. एकटा नडतोय आणि इतिहास घडवतोय. खेळामध्ये हार आणि जीत होतच असतं, परंतु तत्पूर्वी जिंकण्याचं धाडस करावं लागतं आणि तेच जिंकण्याचं धाडस ऋषी मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 5 चेंडू राहिलेत. 5 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 22 जिंकण्यासाठी. पुढचा बॉल आणि ते सुंदर गोलंदाजी. थोडासा चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. सूरज देखील मॅच बनवत असताना ऋषी त्याला थांबवतोय. चांगला खेळ सूरज देखील करतोय. तू अपाट पहाट आहेत मैदानावर चाहत्यांची. तू तुझ्या खेळाने विराट आहेस. सरेला नक्की संघर्षाचा टप्पा, कारण तू तुझ्या खेळाने विराट आहेस. विराट खेळ राहिला ऋषीचा. पुढचा बॉल. सूरज तयार. इथे चेंडू हवेत 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 ढगात लाइटिंग लावत बॉल देतोय आकाशाला. फायटिंग आकाशाला आव्हान देत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 धावा आहेत धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने. 66 धावा. तीन चेंडूचा खेळ राहिला. 3 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 16. 3 चेंडू 16 धावा. 16 धावा 3 चेंडू. काय घडेल या मॅच मध्ये. 3 चेंडू 16 धावा. 16 धावा 3 चेंडू. गोलंदाज तयार. आणि ते मात्र बॅट चिकट घेतलीये आणि ते मात्र सुंदर झेल पकडलेला आहे. परंतु मित्रांनो ऋषीचा खेळ आवडला असेल तर ऋषीसाठी एकदा जोरदार टाळ्या यार. जोरदार टाळ्या. अप्रतिम बॅटिंग ऋषीकडून राहिली. मॅच संपत चालली होती, परंतु मेलेली मॅच जागी करत ऋषी मात्र मॅच मध्ये रॉकेल टाकून मैदानाच्या बाहेर येतोय. सुंदर बॅटिंग ऋषीची राहिली. थँक्यू सो मच ऋषी. बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये ओमकार उतरला जातोय. 2 चेंडूचा खेळ राहिला आणि मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे. नवला स्पोर्ट जिंती या संघानं मॅच मध्ये चांगल्या रीतीने पकड निर्माण केली आहे. सुंदर बॅटिंग ऋषीची राहिली. थँक्यू सो मच ऋषी. चला ओमकार आपण थोडंसं स्पीडअप घेऊयात. 2 चेंडूचा खेळ आता राहिलाय. धावफलकावरती धावा आहेत 66. गोलंदाज तयार. सूरज ओमकार साठी. अकरा बॅट खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. एक सिंगल येते. एका सिंगलने धावफलकावरती 1 धाव वाढली जाते. शेवटचा बॉल मॅच मधील. नवला स्पोर्ट जिंती या संघाने मॅच मध्ये चांगल्या रीतीने पकड निर्माण केली आहे, परंतु मधल्या काळामध्ये धावफलक चांगल्या रीतीने सांभाळलं होतं ऋषी यांनी. सुंदर बॅटिंग ऋषी यांची आपण पाहिली. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील आणि शेवटचा बॉल देखील सुंदर टप्पा. अचूक टप्प्याचा भेदक मारा करत नवला स्पोर्ट जिंती या सामन्यावरती विजयावरती ताव मारतीये. हार्ड लक बॅड लक टीम पाटीला वाढ. मित्रांनो आपला देखील खेळ चांगला होता, परंतु पहिल्या डावामध्ये आपण धावा खूप खर्च केल्या. थँक्यू सो मच.